महायुतीमध्ये अजित पवारांना सहभागी करून घेण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती चांगलीच यशस्वी होताना दिसून येत आहे. झी न्यूज आणि मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलमध्ये महायुतीला लोकसभा निवडणुकीत तब्बल 45 जागा मिळत असल्याचे दिसत आहे. आपल्याला आठवत असेल की राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचं सरकार सत्तेत आल्यावर इंडिया टुडेचा एक सर्वे आला होता. त्यामध्ये महाविकास आघाडीला 26 तर महायुतीला 22 जागा मिळत असल्याचं दिसून आलं होतं. यामुळे एकनाथ शिंदे यांचा एनडीएला काही फायदा झाला नाही असं म्हटलं जाऊ लागलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन अजित पवार यांना सरकारमध्ये सहभागी करून घेतलं. अजितदादा यांच्यासोबत संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आली. यामुळे राष्ट्रवादीची मतं महायुतीकडे आलीच, पण त्यापेक्षाही मोठा फटका महाविकास आघाडीला बसला. म्हणजे मानसिकदृष्ट्या ही आघाडी खचून गेली. त्याचंच प्रत्यंतर या सर्व्हेमध्ये दिसत आहे. आता या सर्व्हेमध्ये काय म्हटलंय ते पाहूया. ठाकरे व पवार यांच्यासह काँग्रेसच्या महाविकास आघाडीला अवघ्या 3 जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजप महायुतीला तब्बल 45 जागा मिळण्याची शक्यता सुद्धा या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात काँग्रेससह ठाकरे आणि पवार एकत्र असताना सुद्धा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आल्यानंतर महाराष्ट्रात शिंदे फडणवीस व अजित पवार सरकार विरुद्ध काहीही वातावरण निर्मिती होऊ शकली नाही. या ओपिनियन पोलनुसार आजच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात एनडीएला म्हणजेच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला 48 पैकी 45 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला फक्त 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एनडीएच्या जागांमध्ये 7 आणि मतांमध्ये 4.6% वाढ होईल. महाविकास आघाडीच्या जागा 6ने कमी होतील आणि मतांमध्ये 4.1% घट होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए सहभागी झाल्याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल असं विचारण्यात आलं होतं. 28% लोकांनी मोठ्या प्रमाणात तर 32% लोकांनी काही प्रमाणात फरक पडेल असं मत नोंदवलं आहे. याचा अर्थ 60% लोकांनी अजित पवारांचा महायुतीला फायदा होईल असं म्हटलंय. 22% लोकांनी मात्र अजित पवारांमुळे नुकसान होईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर तुमचं मत काय असं विचारण्यात आलं असता 36% लोकांनी आपण काही प्रमाणात संतुष्ट असून कामकाज ठीक असल्याचं म्हटलंय, तर 32% लोकांनी कामकाज चांगलं असून फार समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर 26% लोकांनी अजिबात सहमत नसल्याचं मत नोंदवलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केल्याची पावती सुद्धा जनतेने यावेळी दिली आहे. कर्नाटकात नुकतंच सत्तांतर होऊन काँग्रेसचं सरकार आलंय, मात्र आता लोक काँग्रेसवर चिडल्याचं दिसून येत आहे. कर्नाटकात एनडीएला 23 तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकेकाळचे तथाकथित मराठा स्ट्रॉंगमॅन शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नसल्याचंही या सर्वेक्षणातून पुढे आलंय. सध्याच्या घडीला सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय मराठा नेता कोण असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एकनाथ शिंदेंना सर्वाधिक 36% मतं मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर 21% मतांसह उद्धव ठाकरे आणि 20% मतांसह शरद पवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत. केरळ आणि तामिळनाडू या 2 राज्यांचा अपवाद वगळता देशात सर्वत्र इंडिया आघाडीचा दारुण पराभव होत असल्याचं या सर्वेक्षणातून पुढे आलंय. त्यामुळे देशात सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालंय.